Today's topic is telling the time, वेळ सांगणे. In that topic, 15 minutes, 13 minutes, 45 minutes and 16 minutes. म्हणजेच आपल्याला 15 मिनिटं, 30 मिनिटं, 45 मिनिटं, 60 मिनिटं अशी वेळ असताना आपल्याला काय म्हणायचे, काय कशा पद्धतीने आपण इंग्लिश मध्ये वेळ सांगणार हे पाहणार आहोत आणि त्याचे शब्द काय ते पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, अ पिरियड ऑफ 15 मिनिट्स इज कॉल्ड. फर्स्ट, हाफ एन आवर, टू an hour, third, a quarter, 4 seconds. Period of 15 minutes is called as a quarter. त्याला आपण सव्वा, मराठीमध्ये सव्वा म्हणतो, म्हणजे सव्वा एक, सव्वा दोन अशा पद्धतीनं 10 वाजून 15 मिनिट झाले. 15 past 10 कि त्यालाच आपण क्वार्टर पास्ट 10 म्हणजे सव्वा 10 असं म्हणतो. Question number 2, a period of 30 minutes is called. First, half past, 2, half a minute, third, half an hour, fourth, a quarter. 30 minutes means half an hour, अर्धा तास. म्हणून ऑप्शन नंबर 3, half an hour, अर्धा तास. Question number 3, which clock shows the time a quarter to 12? आता आपण बघितलं वरच्या याच्यामध्ये 15 मिनिट्स क्वार्टर म्हणजे सव्वा एक, सव्वा दोन अशा पद्धतीने. 30 मिनिट म्हणजे साडे किंवा अर्धा तास. 12:30, दीड, अडीच आणि 3:30 ते 12:30 पर्यंत. आता आपल्याला या ठिकाणी सांगितले क्वार्टर टू 12. क्वार्टर टू 12 मीन्स कोणत्या घड्याळामध्ये दिलेल्या मध्ये आपल्याला क्वार्टर टू 12 12 वाजण्यास, क्वार्टर मीन्स 15 मिनिट्स बाकी आहे. म्हणजेच आपल्याला 11:15, क्वार्टर टू 12 मीन्स 11:15 पाहिजे. तर या घड्याळामध्ये पाहिलं तर 12, 15, 11, 35, 11:55 आणि इथं 11:45. म्हणजे क्वार्टर टू 12, 16 मिनिट मायनस 15 मिनिट, 45 मिनिट. म्हणजे क्वार्टर टू 12 मीन्स 11:45. 45 पास्ट 11 म्हणजेच आपल्याला क्वार्टर टू 12 मध्ये ऑप्शन नंबर 4 हे जी घड्याळ आहे यामधली जी वेळ आहे ती आहे क्वार्टर टू 12, 11:15. क्वेश्चन नंबर 4, चूज द करेक्ट टाइम शो इन द क्लॉक फ्रॉम द ऑप्शन. ऑप्शन 1, 5 past 9, 2, 9 past 5, 3, 5 to 9, 4, 9 to 5. 9 ही आपल्याला वेळ या ठिकाणी या घड्याळामध्ये दिसते. तर 5 मिनिट्स झालेले आहेत म्हणजे 5 past 9. या 5 past 9 म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये ही जी वेळ आहे 9 वाजून 5 मिनिटं या ठिकाणी आपल्याला दिलेली आढळून येते. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट टाइम डज द क्लॉक शो. ऑप्शन फर्स्ट, हाफ पास्ट 6, 2, क्वार्टर पास्ट 11, 3, हाफ पास्ट 11, 4, क्वार्टर पास्ट 6. या घड्याळाकडे पाहिल्यानंतर याच्यामध्ये 30 past 11 म्हणजे 30 मिनिट्स, हाफ एन आवर, हाफ पास्ट 11 हा टाइम शो होताना दिसतोय. म्हणजेच हाफ पास्ट 11 हे या ऑप्शन या क्लॉक मध्ये दाखवलेली वेळ आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी करेक्ट आहे. हाफ पास्ट
11 म्हणजे 11:30 किंवा 11:30 वाजले असं आपल्याला म्हणता येईल. तर आजच्या घटकामध्ये टेलिंग द टाइम, वेळ सांगणे, यामध्ये आपण क्वार्टर मीन्स 15 मिनिट्स म्हणजेच आपण त्याला मराठी सव्वा, 13 मिनिट्स हाफ एन आवर त्याला साडे किंवा अर्धा तास, क्वार्टर टू मीन्स पावणे, आणि इथं 12 होतं म्हणून इथं 11:15, आणि त्यानंतर आपल्याला वेळ आहे ते वेळ सांगत असताना मिनिट्स पहिल्यांदा घ्यायचे 9:05, आणि इथं साडेमध्ये 11:30 मध्ये आपण 11:30 अशा पद्धतीनं काही जे प्रश्न होते त्याच्या अनुषंगाने टेलिंग टाइम हा कंटेंट पाहिला. थँक्यू.